नमस्कार. कौरव सेनेचे 2 सरसेनापती एका पाठोपाठ पडलेले आहेत. पितामह भीष्म शरपंजरी आहेत, तर द्रोणांची हत्या करण्यात आलेली आहे. अशा वेळी कौरव सेनेचा पुढचा सरसेनापती कोण असा प्रश्न निर्माण होतोय. आणि त्यावेळी दुर्योधनाच्या मनामध्ये आपल्या मित्राचा विचार येतो आहे. तो सरसेनापतीपद कर्णाकडे बहाल करतोय. आता या युद्धभूमीवरती सरसेनापती म्हणून कर्णाकडे जबाबदारी देण्याची चर्चा सुरू होते. आता इकडे कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर काय चाललं आहे याची माहिती संजय धृतराष्ट्राला देतो आहे. आणि राजप्रासादामध्ये कुंतीला सुद्धा ही माहिती मिळते आहे की आता कर्णाकडे सरसेनापती पद मिळणार आहे. खरं तर युद्धभूमीवरची एक सरसेनापती पडल्यानंतर दुसरा सरसेनापती नियुक्त करण्याची ही काही नवी वेळ नव्हती. असा सरसेनापती नियुक्त करून त्याला लढायला लावणं ही नेहमीची प्रक्रिया होती. तिथे जे घडतंय ते धृतराष्ट्राला सांगताना संजय देखील नेहमीच्याच भूमिकेत होता. म्हणजे रोज सकाळची प्रेस कॉन्फरन्स तशी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंतची दूरदर्शन वार्ता सांगणारा संजय तिथे होता. खरं तर ही तुलना होऊ शकत नाही, पण तिथे होता. करू काही शकत नव्हता बेचारा, फक्त बोलू शकत होता, एवढंच काय ते. आणि हे कळल्यानंतर कुंतीच्या काळजात चर्र झालंय. कुंतीचं काळीज विदीर्ण झालंय. लोक असं म्हणतात की कुंती स्वार्थी होती. मला कुंती स्वार्थी होती असं वाटत नाही. काय आहे, कुंतीच्या 2 लेकरांमध्ये युद्ध होणार आहे. कुंतीचा कर्ण कुंतीच्या 5 पांडवांवर आपल्या बाणांचा वर्षाव करणार आहे. इथे श्रेष्ठ कोण हे काळ ठरवणार आहे. पण कोणीही श्रेष्ठ ठरलं आणि यात कोणीही दगावलं तर कूस कुंतीची जळणार आहे. कूस एका आईची जळणार आहे. तिची अस्वस्थ स्थिती लक्षात येत नाही. बरेच जण महाभारतावरचं निरूपण करणारे अथवा महाभारताला वेगळ्या स्वरूपात मांडणारे कुंतीला स्वार्थी, आपल्या पोरांना वाचवण्यासाठी आपल्याच पोराचा बळी देणारी अशा अर्थाने समजतात. आणि तिनं मुद्दाम कर्णाकडे जाऊन सांगितलं, अर्जुनाला वाचविण्याचा प्रयत्न केला, असलं काही बाई सांगतात. हो, एक आई जिच्या उदरातून लेकराचा जन्म झालाय, त्या एका लेकराचं वाटोळं करून दुसऱ्या लेकराचं भलं करण्याचा विचार करत नाही. ऐकत नाही मेला, मरत सुद्धा नाही. हे आईचे वाक्य हे लेकराचं आयुष्य वाढवण्यासाठीच असतं. हो, आपली कोणती आई मरत नाही मेला असं जर आपल्या लेकराला म्हणत असेल ना, तर ती आतल्या आत रडत असते, धुमसत असते, तिची अस्वस्थ अवस्था असते. आता इथे तर कुंतीचं एक लेकरू दुसऱ्या लेकरावरती वार करणार आहे आणि यात एकाचा जीव जाणार आहे. तिची काय अवस्था असेल? आपलंच लेकरू आपल्याच लेकराला मारणार आहे. 2 भावाच्या मध्ये युद्ध होणार आहे आणि या 2 भावाच्या युद्धात आपल्याच एका लेकराला आपल्याला गमवावं लागणार आहे. ही कुंतीच्या मनातील अस्वस्थ करणारी भावना कुंती रात्रभर झोपू शकलेली नाहीये. दुसऱ्या दिवशी कर्णाकडे सरसेनापती पद जाणार आहे. कर्ण रथावर सरसेनापती पदाच्या रथावर स्वार होऊन निघणार आहे. ही माहिती कळताच कुंती रात्रभर झोपलेली नाहीये. कोणत्या लेकराचा बळी जाऊ द्यायचा हा तिच्या मनात प्रश्न आहे. आणि शेवटी लोकलज्जा, लोकभय सगळं टाळून ते युद्ध टाळता येईल का 2 भावांच्या मधलं हे प्रयत्न करण्यासाठी कुंती सरळ कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर पोहोचलेली आहे. अजून सकाळ व्हायची राहिली आहे. कारण सकाळ झाली असती, शंखनाद झाला असता तर युद्धभूमीवरती लगेच युद्धाला सगळे सैनिक जमा झाले असते आणि कुंतीला काहीच करता आलं नसतं. तिनं ओळखलं की सूर्योदयाच्या आत आपला पुत्र कर्ण सूर्यपुत्र असल्यामुळं सूर्याला अर्घ्य द्यायला नक्की जातो आणि त्याच वेळी त्याला आपण भेटूया.
सूर्योदयाच्या काही क्षणाधी स्नान करून सूर्याला कर्ण अर्घ्य द्यायला निघालाय आणि कुंती त्याच्या मागे उभी आहे. स्नानाची वेळ असल्यामुळं अंगावरची सगळी वस्त्र कर्णानं उतरवलेली आहेत आणि या उतरवलेल्या वस्त्रांच्या आत इंद्राने अर्जुनासाठी कवचकुंडल मागितल्यानंतर त्या कवचकुंडल काढल्याने रक्तबंबाळ झालेल्या शरीरावरच्या जखमा अजूनही तशाच आहेत. आपल्या लेकराला बघितल्यावर कुंतीला वाटलं की त्याच्या रक्ताळलेल्या पाठीवर, रक्ताळलेल्या छातीवर हात ठेवावा आणि म्हणावं, बाळ बरं आहे ना रे, दुखत तर नाही ना रे, वेदना तर होत नाही ना रे. हिम्मत नाही करू शकली कुंती, हिम्मत नाही करू शकली. हा सूर्याला अर्घ्य देत असताना कर्णाच्या पाठमोरी उभी असलेली कुंती कर्णाला हाक मारतेय, पुत्रा. या पुत्रा आवाजानं कर्ण जरासा सावध होतोय आणि त्याला लक्षात येत आहे की मागून आपली आई कुंतीच हाक मारतेय. कारण कुंती त्याची आई असल्याची जाणीव कृष्णानं त्याला आधीच करून दिली होती आणि सांगितलं होतं की तू कुंती पुत्र आहेस, राधेय नाहीस, तू कौंतेय आहेस. हे कृष्णानं त्याला आधीच सांगितलेलं होतं. उलट कृष्णानं कर्णापुढे प्रस्ताव ठेवला होता, कर्णा चल, अरे हे सगळे पांडव तुला राजा करतील, तू मोठा आहेस, तुला राजा करतील. युधिष्ठिर तुला वारं घालायला असेल, द्रौपदी सगळे पांडव तुझी सेवा करायला असतील, चल तिकडे. आणि त्यानं टाळलं होतं. कुंती आपली आई आहे याची जाणीव कर्णाला होती आणि तो कुंतीच्या आवाजाने जरासा सावध होतो. आपली आई आपल्या समोर बघून कर्णाचं हृदय क्षणभरासाठी द्रवतं, पण दुसऱ्या क्षणी याच आईनं आपल्याला टाकून दिलंय याची जाणीव त्याच्या मनामध्ये येते आणि ती जाणीवच त्याच्या बोलण्यात विखार भरते आणि तो मागे वळून आपल्याच आईपुढे असा नम्रपणे उभा असतो आणि म्हणतो, हे पांडवांचे माते, हा सूतपुत्र कर्ण तुझ्यासाठी काय करू शकतो. काय करत असेल, काय भावना असेल कुंतीच्या मनामध्ये. हे पांडवांची जननी, हा सूतपुत्र कर्ण तुझ्यासाठी काय करू शकतो सांग. आपलाच पुत्र आपल्याला आई मानायला तयार नाही ही कुंतीच्या मनातली भावना खूप अस्वस्थ करणारी होती. विखार होता बोलण्यात आणि ती म्हणतेय, सकाळच्या वेळी तुझ्याकडे आली आहे, मागेल ते देशील. आणि कर्ण म्हणतोय, मागा तरी राणी, मागा तरी, तुम्ही जे मागाल ते द्यायला हा सूतपुत्र तयार आहे. बोलून गेला खरा, तो अडकलाय. त्याला कळलंय की आपण अडकलोय आणि तो आपल्या आईकडंच अशा विखारी नजरेनं बघतोय. कुंतीच्या डोळ्यातून फक्त पाणी वाहत आहे आणि ती कर्णाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. बाळा, कसं सांगू रे तुला, कसं सांगू तुला. एक कुमारिका मुलगी अचानक आई होते आणि तिला त्या लेकराचा स्वीकार सुद्धा करता येत नसतो. ते स्वीकारायचं की टाकायचं हा प्रश्न तिच्या समोर असतो. काय करील आई, हाच प्रश्न कुंती कर्णाला विचारण्याचा प्रयत्न करते. या दोघांच्या मधला संवाद खूपच भावनिक आहे. तो काय आहे तो पुढच्या भागात बघूया. नमस्कार.